नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतेय। राज्यात मतदान पार पडलंय। 6 वाजेपर्यंत 66% मतदान झाल्याची माहिती आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे होत आहेत। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रामध्ये सर्व 288 जागांसाठी मतदान पार पडलं। आता पसंती कोणाला, महायुती की पुन्हा महाविकास आघाडीला? जनतेचा कौल कोणाला हे ईव्हीएम मध्ये बंद झाले। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 66% मतदान झाल्याची माहिती आहे। 2019 मध्ये 61.40% मतदानाची नोंद झाली होती। म्हणजेच यावेळी महाराष्ट्रामध्ये 5% मतदान वाढलंय। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदान केलं। अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान केलं आणि आपापल्या पक्षाच्या विजयाचा दावा केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्याच्या कोपरी 5 पाखाडीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे उभे आहेत। 2019 मध्ये निकालानंतर जे घडलं ते जनता विसरली नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आणि महायुती सरकारचा दावा केलाय। त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं, सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं, ही जनता 2019चं ती घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे। आणि येणारं सरकार महायुतीचं, बहुमताचं, थंपिंग मेजॉरिटीचं असेल। आज मैं मैसेज नहीं दे सकता, जो देना था वो परसों तक दिया हूँ और मुझे पक्का भरोसा है तरी महाराष्ट्राचा बाणा कायम राखल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रफुल्ल गोडथे हे रिंगणात आहेत। मतदानानंतर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी जनतेचं प्रेम मिळत असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हास्य असल्याचं म्हटलंय। नाही, हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं। ते प्रेम मिळताना दिसतंय म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा दादरच्या शिवाजी पार्कातील बालमोहन विद्या मंदिरात सहकुटुंब मतदान केलं। यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे मुलालाच मतदान करण्याची पहिलीच वेळ राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर आली आहे। काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी होत आहेत। आज कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही। आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता, असे जर समजा ह्या सगळ्या गोष्टी दलबदलू प्रकार व्हायला लागले तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोणकोणत्या अगोदरच्या पक्षापेक्षांकडनं तो होणारच आहे ना, ती गोष्ट होणारच आहे। खूप आनंदाचा क्षण होता की आणि मी 20 दिवस त्याच्यावरती प्रचार केल्यामुळे मला माहिती आहे की लोक पण किती खुश आहेत। तुम्ही जर बघत असाल तर येता आम्हाला लोक थांबून, एक तर आजोबा 90 वर्षाचे असतील ते थांबले होते अमितला आणि साहेबांना भेटायला। सो लोकांना पण खूप आनंद झालाय की एक चांगला उमेदवार त्यांच्याकडे उभा आहे। माहीम दादर मतदारसंघातून अमित ठाकरे नशीब आजमावत आहेत। इथे शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत अशी तिरंगी लढत आहे। आम्ही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं पैसा आणि हे आम्हाला करण्याची गरज नाही। आम्ही लोकांमध्ये कामं केलेली आहेत आणि आमचा जो संपर्क आहे हा गेली 10-15 वर्षाचा आहे, त्यामुळे पैसे देऊन आकर्षित करण्याची मतदारांना गरज नाही। ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना पैसे द्यावे लागतात। मला असं वाटतं आम्ही केलेली मेहनत आणि मतदारांनी केलेलं आमच्यावरती प्रेम हीच पुरेसं आहे। वारं बदलत आहे त्याच्यामुळे मला वाटतं आणि पहिल्यांदाच निवडणुकीला वय त्याच्यामुळे जो प्रतिसाद मिळतो अतिशय उत्तम आहे। मी अजिबात मला भीती वाटत नाही, त्याच्यामुळे जे आहे ते पॉझिटिव्हली मी सामोरे जातो। मी जे 100% देऊ शकतो ते मी देतोय। आता त्याच्या पुढचं मला वाटतं लोकांच्या हातात आहे।
मनसे हा सत्तेतला पक्ष असेल 23 नंतर. महाराष्ट्रामधील आणखी एक हाय प्रोफाईल सीट म्हणजे बारामती. इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार उभे आहेत. चित्र अतिशय चांगलं राहील, सकारात्मक चित्र राहील, काही काळजी करण्याचं कारण नाही. आता बारामतीकरचे ठरवतील किती लीड द्यायचं. कार्यकर्ते आले, बारामतीची जनता असेल, तुम्ही सगळे पत्रकार असाल, आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं काम केलं, कष्ट घेतले आणि येणाऱ्या 23 तारखेला त्या कष्टाचं फळ आपल्याला 100% मिळेल. कारण आपण साहेबांसोबत राहिलो, आपण निष्ठा सोडली नाही, स्वाभिमान सोडला नाही. आणि बारामतीची जनता, महाराष्ट्राची जनता ही फार हुशार आहे, सुज्ञ आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला फक्त महाराष्ट्रामध्ये तुतारी नाही तर बारामतीत पण वाजणार. किती लीडनं विजयी करायचं हे बारामतीकरच ठरवतील अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. तर बहुमत महाविकास आघाडीलाच मिळेल असं म्हणत अजित पवारांनी 270 जागांचा दावा केला पाहिजे असा टोला शरद पवार यांनी लगावलाय. मी काही ज्योतिषी नाही, पण मला सीट असं दिसतंय की भगवती 175 जागा येतील असं अजित पवार म्हणतात आणि बारामतीत काय रिझल्ट असेल? माझ्या मते त्याचे खरं सांगायचं पाहिजे 270 280 सांगायला पाहिजे. असे 150 सांगणं चुकीचं आहे. किती 170 नाही 170 येतील जागा. तर किंग मेकरच्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच खुश झाले. अनेक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की दादाच किंग मेकर ठरतील. विशेषतः नवाबाई सुद्धा असं म्हणले की राष्ट्रवादी किंग मेकर. एकाच टप्प्यामध्ये सर्वच 288 जागांवर मतदान पार पडलं. नेते, सर्वसामान्य मतदार यासह सेलिब्रिटींनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. रितेश देशमुख, जेनेलिया, अनुपम खेर, सचिन तेंडुलकर, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित आणि रणबीर कपूर यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. मतदान पार पडले. आता महाराष्ट्रानं कोणाला पसंती दिली, महायुती की महाविकास आघाडी, याचा निकाल 23 तारखेला होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.